हिंगोली जिल्ह्यात मागच्या 2 दिवसापूर्वी जे आहे ते वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला आणि याच अवकाळी पावसानंतर आज एप्रिलच्या पहिल्याच दिवशी जे आहे ते उन्हाचा मोठा तडाखा बसला आहे। मी हिंगोली शहरामध्ये आहे। उन्हाचा तडाखा बस असल्याने हिंगोली शहरामध्ये जे आहे ते थंड पेय असतील, त्याचबरोबर टरबूज खरबूज यासह जे थंड पेय असतील, त्याचबरोबर गरिबांचं फ्रीज म्हणून ओळखलं जाणारा माठ जे आहे ते मोठ्या प्रमाणात विक्रीला आले आहेत। आपण बघतो की मी आता शहरातील इंदिरा चौकामध्ये आहे। इंदिरा चौकामध्ये जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे माठ जे आहे ते विकायला आलेले आहेत। खरं तर उन्हाचं जे आहे ते पारा मोठ्या प्रमाणात वाढले। आज एप्रिलच्या पहिल्याच दिवशी जे आहे ते मोठ्या प्रमाणात ऊन पडले आणि दुसरीकडे जे आहे ते थंड पेय जे ते माठ मोठ्या प्रमाणात विक्रीला आलेले आहेत। यावर्षी माठामध्ये काय चढउतार झाला किंवा माठाचे रेट वाढले का, नेमकं काय झालेलं, रेट वाढलेले आहेत की आहेत तसे आहेत? नाही, रेट वाढलेले कारण की यावर्षी आम्हाला महाग लावायचे तर आम्ही महागच विकणार ना। त्यांना हारे खूप महाग झालेली आहे समोरवाल्यांना, तर ते आम्हाला महाग लावणार, त्यामुळे आम्ही महाग विकायचे। आता एका माठाचा रेट किती आहे मग? एक माठाचा 250 रुपये, 150 रुपये लहान माठाचं। आणि हेच गेल्या वर्षी कितीला विकायचे? हे गेली वर्षी 200 रुपयाला विकले। बरं, म्हणजे 2 पटीने वाढ झाली। आपण बघतोय की यावर्षी जे आहे ते हे माठ विक्रीमध्ये जे आहे ते दुपटीनं वाढ झालेली आहे। खरं तर कच्च्या मालाचे भाव वाढल्याने जे आहेत ते पक्क्या मालाचे ही रेट वाढल्याचे कारागीर सांगत आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।